आय एम सॉरी स्वानंदी मॅडम, मी खरंच असायला पाहिजे होते इथे. हो म्हणजे खरंच तुम्ही असतात ना तर परिस्थिती वेगळी झाली असती राजवाडे. मी असतो तर अंशुमनला तेव्हाच खरा बाहेर काढला असता मी. खरे, ज्याने घरातून बाहेर निघायला हवं होतं तो घरात मजा करतोय, आणि जी इतकी छान हसत खेळत घरात रमली होती ती आज आपल्या घराबाहेर आहे. आजी गुड मॉर्निंग. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कुठे चिंगी? मी तिला न्यायला आले. हो, स्वानंदीने सांगितलं मला. थँक्यू. तू पण आता स्वानंदीसारखी वागायला लागलीस. प्रत्येक गोष्ट थँक्यू काय ग? अगं मन हळवं झालंय ग माझं थोडं. आहोत ना आम्ही. हो ना, सध्या हाच एक दिलासा आहे बघ. नको काळजी करू, सगळं ठीक होईल. हे बघ आली. नंदू, झाली सगळी तयारी? हो, खाऊ दिला ना? भरपूर दिलाय आजी. चिंगी, लवकर बरं व्हायचं. हा, तुम्ही कोणीच काळजी नका करू तिची. मी आहे ना, मी काळजी घेईन तिची आजी स्वानंदी. चिंगी, आणि इथून निघाल्यावर विसरायचं नाही आम्हाला, कारण आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तुला काही वाटलं, बोलावंसं वाटलं तरी लगेच फोन करायचा मला. हो वहिनी. अरे वा चिंगी, गावाला चाललीस? बाबा बरं झालं, नाहीतर उगाच सुशला ऑकवर्ड झालं असतं ना. नवीन नवरी आहे ना ती, वाटणारच हो, साहजिक आहे. बरं झालं बाई, आता नीट वागायचं. श्रीमंत मुलाचा नाद सोड. काय मल्लिका, आई, चांगल्यासाठी बोलतेय ना मी तिच्या. मम्मा, पण गावी कुठे तिला अशी मुलं मिळणार आहेत फसवण्यासाठी? अर्पिता ताई, चिंगी मुंबई सोडून कुठेच नाही चालली आहे, ती इथेच असणार आहे. ती आता निकिता ताईंकडे शिफ्ट होते, त्यांच्याकडे ती काम करणार आहे, आणि फक्त काम नाही करणार आहे, ह्याच्या पुढचं शिक्षणही कंटिन्यू करणार आहे ती. आता ती स्वतःचं आयुष्य सावरणार आहे. तुम्ही कितीही तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असलात तरी सुद्धा, कारण पुन्हा एकदा उभं राहण्याची धमक त्या मुलीमध्ये आहे. आणि माझा चिंगीला पूर्ण 100% सपोर्ट आहे. मोठा धडा शिकली आहे ती, थँक्स टू तुमचा लेख. पण एक नक्की, तुम्ही तिच्याशी जे काही वागलायत ना, त्याचा हिशोब नक्की होणार एक दिवस. हो खरंय. असो, चला होय, शशी होतो. चला. हो आजी, नमस्कार करते. सुखी राहा, खूप मोठी हो, सगळं चांगलं होते तुझं. आणि जमलं तर माफ कर आम्हाला. असं नका ना बोलू आजी. अहो, माफीची गरज तर मला आहे. चल चल. असं सगळं झालंय. मॉमेनला नका ना रडू तुम्ही प्लीज. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्यासमोर कोणी रडायला लागले की मला पण रडायला येतं. नका ना रडू. मॉमेनला मी तुम्हाला हॉट चॉकलेट बनवून देऊ का? ते काय ना, मी जेव्हा स्ट्रेसमध्ये असते ना तेव्हा मी सुद्धा हॉट चॉकलेटच घेते. आणू? त्यापेक्षा विष आणून देतेस का? दे. विश? विश का? काय झालं? विष का? अगं विष पिऊन मरता येतं ना माणसाला. मरीन मी. हा, सासरी माझ्या अप्पीचे किती हाल होतील ते बघण्यापेक्षा मी मेलेलं बरं ना. ओ, म्हणजे अर्पिता ताईंच्या सासरी इतकी वाईट कंडिशन आहे? वाईट? एक नंबरची खतरूड सासू आहे तिची. अति शिकलेली आहे ना, स्वतःला शाणी समजते. माझ्या अप्पीला तर मूर्खच समजते. नाही, असं कसं? अर्पिता ताई तर खूप प्रिटी आहेत. पण तिच्या सासरच्या ना बिलकुल कदर नाहीये तिची, म्हणून मला अप्पी त्या घरात राहिलेली नकोय. पण समरने परत पाठवून दिलं अप्पीला त्या नरकात. मी काहीच करू शकले नाही. स्वानंदीने शेवटी स्वतःच्या मनासारखंच करून दाखवलं. नंदुताई? हा, म्हणजे ती जरा आहे तशी इरिटेटिंग, पण
तुम्ही ऐकलं नाहीत का? नंदुताईंनी नाही पाठवलं, समर जिजूंनी पाठवलं ना अर्पिता ताईंना त्यांच्याकडे. किती भाबडी आहेस का तू? तुला काय वाटतं सुश, हे सगळं एका रात्रीत एका दिवसात झालंय? अगं नंदुताई आहे ना तुझी, ती समरचे सारखे कान भरत असते अप्पीच्या विरोधात. पण या सगळ्या मागचं डोकं कोणाचं आहे? तुझ्या नंदुताईचं. नंदुताईचं? तिने त्याचं कान भरून 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 इतके दिवस तिला घराबाहेर काढलंय. आज तुला सांगते स्वानंदी, ज्या दिवशी लग्न करून ह्या घरात आली ना, त्या दिवसापासून मला सतत भीती वाटायची या क्षणाची. ती कधीच अप्पीशी चांगली वागली नाही. सारखी काही ना काहीतरी कारण काढून तिला टोमणे मारणं, तिच्याशी भांडणं आणि तिला जाणीव करून देणं की अप्पी हे तुझं घर नाहीये, हे तुझं घर नाहीये, सासर आहे ते तुझं घर आहे. एरवी सांगत असते ना, माहेर हे पण मुलीचंच घर असतं. मोठी मोठी लेक्चर्स देते, पण अप्पीसाठी नव्हतं हे लेक्चर. अप्पी घरी आली ना की झालं, हिच्या कपाळाला आठ्या. माझ्या अप्पीला स्वतःचं माहेर परक वाटायला लागलं आता. बिचारे अर्पिता ताई, सो सॅड. तुला वाटते का दया अप्पीची? पण स्वानंदीला कधीच तिच्याबद्दल दया वाटली नाही. खूप हुशारी ती पट्टी पडवली समजला, कान भरले त्याचे. आणि माझ्या अप्पीला आज घरातून बाहेर जावं लागलं. अरे बापरे, काय सांगावं. तू त्या आपल्याला पण स्वानंदी अशीच या घरातून बाहेर जायला सांगेल, हकलवून देईल. म्हणजे ती तुम्हाला पण घराबाहेर काढू शकते का? मला नंतर काढेल ग, आधी तुला काढेल. मला का काढेन? आणि मला तर जायचंच नाही ना घरातून बाहेर, मला नाही काढू शकत ती. तरी बरं सुश, तुला सासू म्हणून मी मिळाले. पण मी तरी किती दिवस पुरणार ना. तू आत्तापासून ह्या घरात स्वतःचा हक्क दाखवला नाहीस, स्वतःची जागा जर बनवली नाहीस ना, तर तुला पण लवकरच घराच्या बाहेर. स्वानंदी टपूनच बसलीये तुला घराबाहेर काढायला. तिच्या नजरेतच दिसतं मला, तू जशी लग्न करून आलीस ना तशी ही कशी आली. हिला तर घराबाहेर काढायला हवं असं दिसतंय तिच्या नजरेत मला. गॉड, आता काय करायचं मोहनला? एक आयडिया आहे, मी सांगेन तसं कर. हे बघा, बाजू घ्यायची वगैरे असं मी नाही करत आहे किंवा मी बायस्ड होते असंही नाही आहे. पण सुष्मिता ना खूप पटकन मॅन्युप्युलेट होऊ शकते. माझी लहान बहीण आहे ना, मी लहानपणापासून बघते तिला. आणि मला असं वाटतंय की अंशुमनने फार ठरवून विचार करून हे साधलंय. बरं, त्यात अनफॉर्च्युनेटली माझ्या आईचा पूर्ण सपोर्टच मिळाला त्याला. तर त्या सगळ्यामध्ये चिंगी खूप दुखावली गेली. आणि मी सांगू तुम्हाला राजवाडे, एखाद्या स्त्रीचं इतकं आतून दुखावलं जाणं, तिला वाईट वाटणं, तिचा असा अपमान करणं, तिच्यावर ही वेळ आणणं, हे असं निघून नाही जात. हे कुठेतरी भोगावं लागतं. मी इच्छा नाही व्यक्त करते, आय एम सॉरी. पण अंशुमन आजपर्यंत जे काही वागलाय त्याला आज माझी बहीणसुद्धा एक नवीन विक्टीम आहे. आणि साध्या भोळ्या मुलींच्या बाबतीत असं काहीतरी वागणं हे त्याला एक दिवस भोगायला लावणार.